10 महिन्यानंतर नांदेड मालेगाव बससेवा पूर्ववत. विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना दिलासा. अखेर मालेगावकरांच्या मागणीला यश आले असून मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली नांदेड मालेगाव बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. नांदेडला शिक्षण, शासकीय तसेच वैद्यकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचा किंवा पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता. ही समस्या मालेगाव परिसरातील तरुणांनी आमदार श्रीजय चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत बससेवा पूर्ववत झाली असून यामुळे नांदेड मालेगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार, मी गजानन. आपण पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. आणि ह्या चॅनल थ्रू मागील महिना ते दीड महिना झाला एक बातमी प्रकाशित केली होती की मालेगावची बस सेवा कधी चालू होणार. पण ह्याच बसची काही तरुणांनी आणि जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक या सर्वांनी एक मिळून एक संबंधित आगार प्रमुखाला एक निवेदन दिले होतं. पण ह्या निवेदनाची सुद्धा आगार प्रमुख काही दखल घेत नसल्यामुळं काही तरुण मंडळी ही आमदारांना ही बाब लक्षात आणून दिली आणि आमदारांनी ह्या गोष्टीकडे दखल दिली. बस सेवा सध्या तरी पूर्ववत चालू झालेली आहे आणि चालू झालेली पूर्ववत बस त्यामुळं परिसरातील बऱ्याच काही ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, या सर्व समाधानाचं चित्र कुठं पाहायला मिळत आहे. आणि आज आपल्या सोबत काही गावातील नागरिक आहेत. आपण त्यांना सुद्धा विचारू कधी बस बंद होती आणि खरंच किती दिवसापासून बंद होती आणि कधी चालू झाली आणि चालू झाल्यामुळे आपल्याला काय सुनील लाटकोरे, राहणार मालेगाव, माजी सभापती आहे. सर्वप्रथम या भागाच्या कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्रीजया अशोकरावजी चव्हाण मॅडम यांचं मी आभार मानतो. मालेगाव येथे वर्षभरापासून एसटी महामंडळ मालेगाव मार्गे, कासरखेडा मालेगाव डोर मार्गे एसटी बंद होती. त्यामुळं कॉलेजला जाणाऱ्या मुलींचं, कॉलेजला जाणाऱ्या मुलांचं आणि जे ज्येष्ठ नागरिक होते, वयोवृद्ध महिला आणि पुरुष होते, यांची सुद्धा एवढी अडचण निर्माण झाली होती. त्या अडचणीवर मात करण्यासाठी गावातील नवयुवक तरुणांनी आणि गजानन पिनवार सारख्या युवकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून आमदार श्रीजयाताई चव्हाण यांना निवेदन द्यायचं असं ठरलं आणि आम्ही सर्वांनी मिळून या भागाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण यांना आम्ही निवेदन दिले आणि दिदीने कसलाही विलंब न करता शैक्षणिक नुकसान मुलींचं आणि मुलांचं होऊ नये म्हणून दिदींनी कर्तव्य दक्ष राहून त्या निवेदनाचा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांची मिटिंग लावून एसटी चालू केली. आज 5-6 दिवस झालं मालेगाव मार्गे, मालेगाव, कासरखेडा, डौर, भालकी, उमरी, देगाव, धामदरी, कामठा या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि मुलींना आणि वयोवृद्ध नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. 6 दिवस झालं एसटी चालू झाली. याबद्दल माजी उपसभापती या नात्याने मी मालेगाव सर्कलच्या वतीनं, मालेगाव परिसराच्या वतीनं आदरणीय या भागाचे आमदार ऍडव्होकेट श्रीजया अशोकरावजी चव्हाण दीदी यांचे मी जाहीर आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आम्हाला आमचंच भाग्य म्हणावं लागेल की आम्हाला या भागाला युवक आणि कर्तव्यदक्ष अशा युवा आमदार लाभल्या. त्याबद्दल पुनश्च त्यांचे आभार मानून मी माझे त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. साहेबराव किशोरराव इंगोले, मालेगावचा रहिवासी आहे. आमच्या इथं जी या 7-8-9 महिन्यापासून 9-10 महिने झाले असतील करीबन, तेव्हापासून महत्वाची समस्या कशी होती की मुलांना शाळेला यायला आणि दुसरी गोष्ट म्हातारा कोतारे जे वय झालेले वयस्कर लोक यांना एसटी बंद असल्यामुळं अनंत अडचणीला सामोरं जावं लागत होतं. आता पावसाळ्याचे दिवस, या दिवसामध्ये प्रत्येकाला कसं आहे की सुरक्षित जायला एक वाहन लागते आणि कधी कधी येणं जाणं करणं म्हणजे अवघडच झालं होतं. त्याच्यामुळं कसं झालं की एसटी मंडळ चालू होणं गरजेचं होतं. एसटी चालू झाली. या चालू होण्याच्या प्रोसेसला आमच्या इथले पत्रकार म्हणा किंवा एक नागरिक म्हणून गजानन टिमेवार यांनी लोकांच्या कानावर घालून सह्या घेतल्या आणि हे निवेदन तयार करून आमदार श्रीजयाताई चव्हाण यांना दिलं आणि ताईंनी त्याचा पाठपुरावा करून एसटी महामंडळाला विनंती म्हणा किंवा सांगून हे मालेगाव आणि मालेगाव परिसरातील एसटी चालू करून आमची खूप मोठी म्हणजे समस्या सोडवली आहे. त्यामुळं मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि आमच्या गजानन टिमेवार यांचे पण आभार. आणि ही जी आमची गैरसोय दूर झाली त्याबद्दल एसटी मंडळाचे सुद्धा आभार. आहे त्यांनी एसटी श्रीजयाताई चव्हाण यांनी
एस टी बस सुरू केली आहे त्यांचे आभार. बस 9 महिने बंद होती तरी म्हाताऱ्या माणसं, शाळेतील मुलं, गावातील इतर म्हातारे यांना भरपूर सोय झालेली आहे. मेडशीत विशेष ग्रामसभा संपन्न. आवास योजनेसह विविध विषयांवर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर. वाशिम जिल्ह्यातील मेडशी ग्रामसंसद भवन येथे 24 ऑगस्ट रोजी सकाळी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सौ प्रियाताई पाठक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामसभेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील PWL यादीला मंजुरी देण्यात आली. तसेच यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यास नव्या पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत ही मान्यता देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने गावातील एकल महिलांची यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच गावातील विविध प्रलंबित विकास कामांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, शासकीय समितीचे सदस्य, गावातील मान्यवर नागरिक, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. पिंपरखेड ते संगम चिचोली कावड यात्रा भव्य दिव्य सोहळ्यात संपन्न. पिंपळेश्वर भगवान मंदिर ते संगमेश्वर भगवान मंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या कावड यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान शिवाच्या जयघोषात भक्तिभावाने कावड वाहून नेली. संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विविध ठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात आले. श्री मठाधिपती कमलेशगिरी महाराज यांच्या पावन सानिध्यात व आशीर्वादाने कावड यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी भाविकांनी भगवान शिवाच्या चरणी श्रद्धा व भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शन घेतले. कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, ग्रामस्थ, भाविक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विशेष योगदान लाभले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने न्हावून निघालेल्या या कावड यात्रेने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले. हिंगणघाट पोलिसांची बकरी चोरी प्रकरणी कारवाई. आरोपी अटकेत. 1,55,000चा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बकरी चोरी प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. चिकमोह येथील श्रीकांत संजय सोरटे यांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या 11 बकऱ्यांपैकी 2 बकऱ्या 11 ऑगस्टच्या मध्यरात्री ते 12 ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दावण कापून चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या आधारे चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन निष्पन्न केले. त्यानंतर सय्यद तौफिक सय्यद तन्वीर वय वर्षे 36 राहणार कलम चौक कुरेशीपुरा यवतमाळ याला अटक करण्यात आली. आरोपीकडून 1,50,000 रुपये किमतीची जुनी वापरती सेंट्रो झिंक कार, बकऱ्यांचे दावे कापण्यासाठी वापरलेले कटर आणि चोरीच्या बकऱ्या विकून मिळालेल्या पैशांची 5,800 रुपये रोख असा एकूण 1,55,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव आणि राजू ढगे यांनी केली.